माजिद चाचा, ये क्या है? क्या मतलब? अरे दुल्हन को इस तरह लेकर जाओगे क्या घर? न बारात, न बाराती, न बैंड बाजा, न नाच गाना। ऐसा नहीं करते बेटा। जिन भी हालात में हो, पर शादी हुई है तो खुशी खुशी ले जाना अपनी दुल्हन को। और कोई हो ना हो, ये मजीद चाचा तो है ना, इसीलिए सजाई है ये रिक्शा। तो समीर, ये तुम्हारा सफेद घोड़ा और बेटिया ये तुम्हारा राजकुमार। चलो ले जाते हैं तुम्हारी बारात। आ जाओ, आओ बैठो। मी काय करायला गेले होते आणि काय झालं? कलंक लागला पण हातातून डाव निसटला. बाबा, औषध. चला सगळे थोडं खाऊन घ्या. आपण उपाशी राहिल्याने जे घडलंय ते बदलणार नाही. तसे जे झालं ते चांगलंच झालं. काय चांगलं झालं? अक्कल आहे का तुला? काय काय बोलतेस तू? अगं राजाचा राजवाडा टाकून त्या भिकाऱ्याचा हात धरून पळून गेली ती बेअक्कल. चांगलं दारात आलेल्या ऐश्वर्या उधळून गेलीये ती अपशकुन. शेवटी माझे शब्द सिद्ध झाले. काय म्हणत होते मी? जन्माला आल्यापासून ती नतद्रष्ट या घराचं वाईटच करत आलीये फक्त. आणि आता जाता जाता त्याच्या कळस ठेवून गेली. तुम्ही मला म्हणत होता ना की का बोलतेस तिला म्हणून, तर घ्या हा सूर्य आणि हा जयद्रथ. कविता, अगं तू. बाबा तुम्ही शांत व्हा. तुम्हाला ऑलरेडी त्रास होतोय, तुम्ही नका बोलू. आई, त्यांना त्रास होईल असं का बोलतीस तू? आणि मुळात अर्पिताला बोलण्याची काय गरज आहे मला सांग. जे काही घडलं तिकडे त्यात सगळ्यात जास्त तिनेच सोचलंय आणि तू तिलाच बोलतेस. चुकीचं नाही बोलत आहे ताई. आणि नचिकेत, तू उगाचचा पोळका दाखवू नकोस. आज जे काही हे सगळं झालंय ना, हे अर्पितामुळे झालंय. 100 वेळा तिला सांगितलं तरी त्या समीरचा नाद सोडला नाही, म्हणून आज आपल्यावर ही वेळ. नचिकेत, तुला कळत नाहीये का? विराज सरांना दुखवलंय तिने. विराज सरांना तुला कळतंय का? ह्याचे परिणाम आता काय भोगावे लागणार आहेत ना, ह्याचा विचार करूनच मला भीती वाटते. बघितलंस ना जाताना काय धमकी देऊन गेलेत ते. मला तर आता भीती वाटते. त्यांनी आतापर्यंत जे जे केलंय ना आपल्यासाठी, ते सगळं उलटवलं तर. बस वाटेल ते बोलू नकोस, असं काही होणार नाही. अगं विराज सर समजूतदार आहे, हाडाचा बिझनेसमन आहेत ते. 2 गोष्टींची गफलत नाही करणार ते. तू बोलूच नकोस नचिकेत. काय बोलतोयस तू? अरे विराज सर आता डूक धरतील. त्यांचा अहंकार तोडवलाय त्या अपशकुनी मुलीने. तरी तिला बचावलं होतं मी. पुरुषांचा अहंकार दुखवणं फार वाईट नाही. पुरुष म्हणे, थर्ड क्लास फडतूस अल्फा मेल. सगळं व्यवस्थित जुळून आलं होतं. सुख असं
माप ओलांडून घरात येत होत, पण तिने माती केली. काय राहिलं आता? सांगा ना, काय राहिले? साधं तोंड दाखवायला जागा राहिली नाही आता. एक काम करा, कोणीतरी मला विष आणून द्या, एकदाच घेत आणि संपवते सगळं. संपवून टाकते. आई, मला ना कळतच नाहीये, ती अपशकुनी या घरातून गेली याचं आभार मानू देवाकडे, की हे असलं काहीतरी अरिष्ट डोक्यावर ठेवून गेली म्हणून रडगाड गाऊ. काही कळतच नाहीये मला. अनिशचा मेसेज. मला ताबडतोब येऊन भेट. लोकेशन पाठवलंय. होय, तुझ्यामुळे झाली सगळी माती, फक्त तुझ्यामुळे. मी सगळं जुळवून आणलं होतं यार. शेवटच्या क्षणी तिला दबाव आणून माझ्याशी लग्न करायला भाग पाडायचं होतं, पण तेही जमलेलं नाहीये तुला. काय उपयोग झाला इतका खटाटोप करून? तेचात लग्न करून गेली माझ्यासमोर. मला तुझं माहित नाही ग, पण माझा बदला अपूर्ण राहिलाय. सगळी मेहनत वाया गेली माझी. पैसा गेला तो गेला, आणि मेन म्हणजे ना, ती अर्पिता माझ्या हातातून निसटलीये. अजिबात नाही. नाही म्हणजे मला मान्य आहे की आत्ता अर्पिता तुझी झाली नाहीये, पण काही काळाचा प्रश्न आहे अनिश. कारण अरे समीरशी लग्न करून तिचं आयुष्य नरक बनलंय, हे तू लिहून घे. बस बस बस, फेकू नको आता अजून. मित्र आहे तू तिचा, आणि आता तर म्हणजे तारणहार. पण समीरची आई ती कैदाशीण आहे. अरे अरे तुझी कविता मामी आणि त्याची आई दोघींनी एकमेकींच्या झिंजा उपटल्यात. आणि समीरच्या आईची तर अर्पितावर जुनी आणि जबरदस्त खुन्नस आहे. फार काय नाही टिकू देणार ती हे लग्न. लवकरच घराबाहेर काढते की नाही बघ तू. आणि मग तुला पुन्हा एकदा संधी मिळेल तिला मिळवण्याची. कारण अरे तिच्याकडे रडण्यासाठी तेव्हा खांदाही नसेल, तो तू दे.